बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शिवसेना दोघेही आग्रही। बुलढाण्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत। बुलढाणा नगरपालिका निवडणूक ही महायुतीमधून लढली जावी अशी आग्रही मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यामार्फत केली जात आहे। या विषयावर माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। युती केवळ भाषणांमधून होत नसते आणि बुलढाणा नगराध्यक्षपद हे भाजपला मिळालं तरच युती होईल अशी ठाम भूमिका भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं। स्थानिक आमदार हे शिवसेनेचे असल्यामुळे नगराध्यक्षपद शिवसेनेला सोडण्यात यावं या भूमिकेवर आमदार संजय गायकवाड ठाम आहेत। त्यामुळे आता आगामी नगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे। बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा आग्रह राहणार आहे। 100% आम्ही बुलढाण्यामध्ये जिथे जिथे शिवसेनेचा आमदार आहे, जिथे भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, जिथे अजितदादांच्या पक्षाचा आमदार आहे, तर त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्या जागेवर आग्रह असं आम्ही आमच्या जागेवर आग्रही असणार आहोत। हे पहा, सध्या बिनडोकासारखं भाषणांमधून सुरू आहे, युती करा, युती करा, युती करा, युती करा, अशी भाषणांमधून कधी युती होत नसते। युती सर्व महायुतीचे नेते, महायुतीचे पदाधिकारी ठरवून आपापल्या मागण्या मांडल्या जात असतात। रास्त मागण्या असल्या त्या मान्य होतात, नसल्या युती होत नाही। महायुती व्हावी या मताचा मी सुद्धा आहे, झाली पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे। परंतु या ठिकाणी जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री शिंदे गटाचे प्रतापराव आहे, खासदार शिंदे गटाचे प्रतापराव आहे, इथे आमदार शिंदे गटाचे आहेत। तर बुलढाणा नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद हे भारतीय जनता पक्षाला सुटलं पाहिजे, ही आमची महायुतीमध्ये आग्रहाची मागणी आहे।